नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आज आपण आणखीन आपल्या या व्हिडिओमध्ये 20 इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. हे क्वेश्चन्स इयत्ता 6वी पासूनच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी पाठच करून ठेवायचे आहे, जेणेकरून त्यांना पुढे जाऊन याचा फायदा होईल. चला तर मग आपण क्वेश्चनला स्टार्ट करूयात. पहिला प्रश्न बघा. हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए चंद्रपूर, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी गडचिरोली, ऑप्शन डी गोंदिया. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन सी गडचिरोली. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी कोल्हापूर. याचं उत्तर आहे ऑप्शन सी पुणे. पुढचा प्रश्न पहा. हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आणि आपण असेच व्हिडिओ टाकणार आहोत या चॅनलवरती, तरी सर्वांनी हे क्वेश्चन पाठ करून ठेवायचे आहेत. बघा, इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? ऑप्शन ए कर्नाटक, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी छत्तीसगड, ऑप्शन डी गुजरात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी छत्तीसगड. पुढचा प्रश्न पहा. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए लोकमान्य टिळक, बी रासबिहारी बोस, सी सुभाषचंद्र बोस, डी भगतसिंग. कोण केलंय सांगा लवकर. तर याची स्थापना केलेली आहे रासबिहारी बोस यांनी. ऑप्शन बी. पुढचा क्वेश्चन आहे. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, मात्र जिल्हा परिषदा डॅश डॅश आहेत. ऑप्शन ए 32, बी 34, सी 36, डी 38. याचं उत्तर आहे ऑप्शन बी 34. पुढचा क्वेश्चन पहा. कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम कोठे होतो? ऑप्शन ए हरिपूर, ऑप्शन बी प्रयाग चिखली, ऑप्शन सी पेठ वडगाव, ऑप्शन डी नरसिंहवाडी. याचं उत्तर आहे ऑप्शन डी नरसिंहवाडी. पुढचा क्वेश्चन पहा. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन ए आहे मौलाना आझाद, ऑप्शन बी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी सरोजिनी नायडू, ऑप्शन डी महात्मा गांधी. याचं उत्तर आहे ऑप्शन सी सरोजिनी नायडू यांनी धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले आहे. पुढचा प्रश्न पहा. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? ऑप्शन ए आहे मोडी लिपी, ऑप्शन बी ब्राह्मणी लिपी, ऑप्शन सी देवनागरी लिपी, ऑप्शन डी मराठी लिपी. इथं डी आहे, समजून घ्या तुम्ही. याचं उत्तर आहे ऑप्शन सी देवनागरी लिपी. पुढचा प्रश्न पहा. आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? ऑप्शन ए क्षयरोग, ऑप्शन बी डायरिया, ऑप्शन सी ॲनिमिया, ऑप्शन डी
बेरी बेरी. सांगावं तर मग कुठला आजार होतो जर आपल्या शरीरामध्ये लोहाचं प्रमाण कमी असेल? ह्याचं उत्तर आहे ऑप्शन सी, ॲनिमिया. पुढचा प्रश्न पहा. भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? ऑप्शन ए पंजाब, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी केरळ. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन ए पंजाब. पुढचा प्रश्न. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? ऑप्शन ए पूर्णा नदीवर, ऑप्शन बी भीमा नदीवर, ऑप्शन सी भोगावती नदीवर, तर ऑप्शन डी पंचगंगा नदीवर. ह्याचं उत्तर आहे सी भोगावती नदी. पुढचा प्रश्न पहा. विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिनी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए आहे 8 ऑगस्ट, ऑप्शन बी 9 ऑगस्ट, ऑप्शन सी 12 ऑगस्ट, ऑप्शन डी 14 ऑगस्ट. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन बी 9 ऑगस्ट. पुढचा प्रश्न पहा. हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे? ऑप्शन ए आहे मुंबई, ऑप्शन बी आहे गुलबर्गा, ऑप्शन सी इंदौर, ऑप्शन डी अलवार. बघा लवकर आन्सर द्या ह्याचं. 13चं उत्तर आहे ऑप्शन बी गुलबर्गा. पुढचा प्रश्न पहा. जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय? ऑप्शन ए आहे ॲमेझॉन, ऑप्शन बी नाईल, ऑप्शन सी गंगा, ऑप्शन डी ब्रह्मपुत्रा. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन ए ॲमेझॉन. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली? ऑप्शन ए आहे 15 ऑगस्ट 2007, ऑप्शन बी 26 जानेवारी 2005, ऑप्शन सी 1 मे 2007, ऑप्शन डी 2 ऑक्टोबर 2007. सांगा लवकर. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन ए 15 ऑगस्ट 2007. पुढचा प्रश्न पहा. जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए आहे छत्तीसगड, ऑप्शन बी उत्तराखंड, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी आसाम. सांगा लवकर 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 उत्तर द्यायचे आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन बी उत्तराखंड. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले? ऑप्शन ए गार्डन चिली, ऑप्शन बी गार्डन ट्रेसर, ऑप्शन सी गार्डन कार्यझन, ऑप्शन डी गार्डन लीला. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन ए गार्डन चिली. चला पुढचा प्रश्न पाहू. झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन ए प्रकाश आमटे, बी पु ल देशपांडे, सी आनंद यादव, डी
लक्ष्मण माने. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन सी आनंद यादव. पुढचा प्रश्न पहा. रेबीज या आजारात डॅश डॅश दिवसांच्या रोगबीजपोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात. ऑप्शन ए आहे 10, ऑप्शन बी 20, ऑप्शन सी 40, ऑप्शन डी 60. सांगा उत्तर लवकर लवकर. याचं उत्तर आहे ऑप्शन ए 10. पुढचा प्रश्न पहा आणि या व्हिडिओतला लास्टचा क्वेश्चन आहे हा. कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. खूप सोपा क्वेश्चन आहे. तुम्हाला हा क्वेश्चनचं ॲन्सर आलंच पाहिजे. सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. आणि आपल्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपले पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला एक्झाममध्ये याचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.